हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी-सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली आहे. पूजा करताना पूजा करत होती आणि ठरवलं की आज सकाळी पूजा करतानाच ब्लॉगला जी आहे ती सुरुवात करायची. बरेच दिवस झाले पूजा करतानाचा ब्लॉग केलेला नव्हता, तर म्हटलं चला आज करावा. तर बाकीचं जे होतं ना ते आधीच आवरून झालेलं होतं माझं. म्हणजे दाराचं म्हणा किंवा तुळशीला पाणी टाकणं म्हणा, ते मी आधीच करून घेतलं होतं. रोज होतं असं की अहोच पूजा करतात. ते उठले की ते पूजा करून घेतात. त्यामुळे फारसं असं काही दाखवण्यात येत नाही तुम्हाला. पण आज मी करत होते आणि असं काहीतरी सण वगैरे असला किंवा काहीतरी वेगळा दिवस असला, तर त्या दिवशी मी खूप असं पूर्ण पूजा वगैरे जर करायची असली तर त्या दिवशी मी करत असते पूजा. तर आज असं काही नव्हतं. आज वेळ होता बराच. तर म्हटलं चला की पूजा जी आहे ती आज मीच करते. तर देवांची अंघोळ घालून झाली होती आणि त्यांना मी छान असं कापडानं पुसूनच ठेवत असते. ओले देव ठेवत नाही. तर देवांची अंघोळ घालून झाली होती. त्यानंतर टिक्का लावून घेत होती. आणि पूजा झाल्यानंतर आरती वगैरे करून घेते. पूजा झाल्यानंतर जे पाणी असतं, देवांच्या अंघोळीचं जे पाणी असतं ना, तर ते झाडांना घालते मी दरवेळेस. तर तुळशी सोडली तर बाकी सगळ्या झाडांना मी ते देवाच्या अंघोळीचं पाणी असतं तेच घालते. आणि आधी तर तुळशीला पाणी घातलं गेलेलंच असतं, त्यामुळे मग या वेळेला घालायची गरज पडत नाही. आणि अंघोळीचं पाणी सगळ्या झाडांना थोडं टाकते. जरी आधी पाणी घातलं असलं ना, तरी अंघोळीचं जे पाणी असतं ना देवांच्या, थोडं सगळ्या झाडांना मी टाकत असते. तर जास्वंदाला छान असं फुल आलं होतं. जास्वंदाला नेहमीच येतं, पण गुलाबाला आज बऱ्याच दिवसांनी फुल आलेलं होतं. 2 फुलं छान आली होती आणि जवळ-जवळ 3-4 कळ्या पण आलेल्या आहेत. म्हणजे येत्या 4-5 दिवसात सगळं जे आहे 5-6 फुलं तरी झाडावर राहतील. आणि ही गुलाबाची फुलं जी आहेत ना, ती खूप छान आणि बऱ्याच वेळ अशी टवटवीत राहतात. म्हणजे 8 दिवस जरी ते फुल तसं ठेवलं ना, तर ते तसल्या तसं व्यवस्थित आणि छान असं राहतं. तर मला ते गुलाबाचं फूल आणि बऱ्याच दिवसांनी आलं होतं, त्यामुळे मी लवकर काही तोडणार नाही. 2-3 दिवस ठेवेल आणि मग त्यानंतर तोडून मग देवांना वाहणार. जेणेकरून झाडावरही छान वाटेल आणि देवांनाही वाहिलं जाईल. पूजा वगैरे करून झाली होती आणि त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे झाला. तर स्वयंपाक असं फारसं काही नाही. आज साधं भाजी केलेली होती. काही सुचत नव्हतं काय करायचं आणि बऱ्याच दिवस झालं ना मिरचीचं पाणी जे असतं ना ते केलेलं नव्हतं. मी सुरुवातीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंय ते पाणी कसं करतात असं. आणि ते मोस्टली ना रात्री ऑप्शन नसतात भाजीला, फार कमी ऑप्शन असतात, तर रात्रीच्या वेळेला केलं जातं. पण होतं असं की रात्रीच्या वेळेला फार कमी स्वयंपाक होतो, अहो नसतात आणि रोहिणी तर खाईल नाही खाईल माहीत नसतं. म्हणून मग मी दिवसाच हे असले पदार्थ जे असतात रात्रीचे ते बनवत असते अधूनमधून. तर आज भाजीही सुचत नव्हती आणि वेळही नव्हता, तर म्हटलं चला मिरचीचं पाणी करूया. तर छान असं पाणी केलं होतं. जेवण वगैरे करून झालं, बाकीचं सगळं आवरून झालं आणि कपडे काढले होते वाळत घातलेले. तर त्यात ना बरेच कपडे असे होते की जे प्रेस करायचे होते, इस्त्री करून ठेवायचे होते. अ, असं अधून-मधून मी 1-2 वेळा बाहेर देत असते, पण मोस्टली घरीच होतात. कारण अहो करतात असं की त्यांना जेव्हा ऑफिसला जायचं असतं ना, त्याच्या आधी ही ते एकदा प्रेस करून घेतात. रोजचं असतं त्यांचं. त्यामुळे असं गरजच पडत नाही की बाहेर इस्त्रीला वगैरे कपडे द्यायचे. पण माझे जे होते ना ते करायचे होते. तर म्हटलं आता कपाटीत जर तसेच ते कपडे ठेवले ना, तर मग जेव्हा घालायचे असते ना, त्यावेळेला मग आठवतं, की अरे याला इस्त्री करून घ्यावी लागेल. म्हणून मग मी ठरवलं, की आज इस्त्री जी आहे ती आधीच करून घेते आणि घडी करून मगच कपाटात ठेवते. जेणेकरून ज्या वेळेला घालायचे असेल ना, त्यावेळेला लगेच ते तयार राहतील. म्हणजे इस्त्री करायची गरज पडणार नाही. माझेही 1-2 ड्रेस होते. अहोंचे पण शर्ट होते कालच्या धुण्यामध्ये. रोनीच्या शाळेचा युनिफॉर्म होता. तर सगळं एकत्रच एकदाच होऊन जाईल. सगळे कपडे जे होते जवळ-जवळ इस्त्रीचेच होते. म्हणून मग ठरवलं की आता कपडे जे आहेत ते इस्त्री करूनच ठेवावे.
आणि सगळे कपडे जे होते, सगळे कपडे प्रेस करून झाले होते आणि जवळ-जवळ जरी थोडेसे असले तरीच अर्धा तास तरी हमखास लागतो सगळे कपडे प्रेस करून घ्यायला. तर सगळे कपडे जे होते ते प्रेस करून झाले होते. कालचे वाळलेले कपडेही घड्या करून झाले होते. आणि त्यानंतर मला स्टिचिंगचंही काम जे होतं ते करून घ्यायचं होतं. म्हणून मग मी हे जे होतं ते घरातली आधी सगळी कामं जी होती ती पटपट, पटपट आवरून घेत होती. म्हणजे स्टिचिंगच्या कामाला एकदा बसलं, स्टिचिंग करायला एकदा बसलं, की मग जी बाकीची जी घरातली कामं असतात ना, ती अजिबात होत नाही. ठरवलं तरी होत नाही. तर ते करण्याआधीच आमचं जे फिल्टर होतं ना, ते बरेच दिवस झाले म्हणजे 1 इयर झाला त्याला ना सर्व्हिसिंग वगैरे केलेली नव्हती. पाण्याचा असा काही इश्यू वगैरे नव्हता. पण आम्ही दरवर्षी ना त्याला एकदा डीप क्लीनिंग आणि त्याचे पार्ट्स वगैरे जे असतात ते चेक करून घेतो अ, पूर्ण. तर जवळ-जवळ 1.5 वर्ष झाले असतील त्याचे पार्ट आहेत तसेच होते. तर म्हटलं जे माणसाकडून म्हणजे जे साईडला जे व्हाईट बॉक्स असतो ना, तो आम्ही वॉश करून घेतो अधून-मधून. पण फिल्टरचा मागचा जो पार्ट आहे ना, तो ओपन आम्हाला करताही येत नाही आणि तो घरच्या घरी व्यवस्थित बघताही येत नाही. म्हणून मग एका माणसाला बोलावलं होतं. अहोंना आज घरूनच काम होतं. तर म्हटलं तुम्ही आहे तोपर्यंत घरी आहे तोपर्यंत ते करून घेऊ. ऑफिसला गेले की मग एकदाचं होत नाही आणि रोहित पण तोपर्यंत शाळेतनं आलेला होता. तर त्याचं टीव्ही बघणं सुरू होतं. आणि इथे यांना पूर्ण आम्हाला मागचं जे पार्ट होते ना, ते सगळे चेंज करून घ्यायचे होते. जेणेकरून होतं असं, की जर त्याला वेळोवेळ सर्व्हिसिंग करून घेतली किंवा वेळोवेळ त्याचं चेक करून घेतलं ना, तर प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर असं होतं, की फिल्टर चेंज करावं लागतं. आमच्या इथं बऱ्याच जणांचं असं झालेलं होतं आणि पूर्ण फिल्टर जे होतं ते चेंज करून घेतले होते. त्याच्या आतले पार्ट्स वगैरे आणि त्यांच्याकडनंच क्लीन करून घेतलं होतं. त्यानंतर इथे रोनित साहेब बसले होते आमचे. निंबू पाणी घेऊन बसले होते. निंबू आणलेत आणि निंबू आणल्यानंतर लेमन बनवणार नाही असं काही होणार नाही. रोनीचं बरेच दिवस झाले असं सुरू होतं, की मम्मी निंबू पाणी बनव. दर 2-3 दिवस झाले की त्याचं तेच सुरू असतं. त्यामुळे त्याला सांगितलं आपापलं बनव आणि आपापलं पी. काय प्यायचं ते. तर तो इथं पातेलच घेऊन बसला होता आणि त्यानंतर मध्ये ब्रेक मिळाला हो ना आणि इथे आम्ही तिघं बसलो होतो गेम खेळायला आणि गेम खेळताना मजा पण येते खूप आणि रोनीतला तर जास्तच येते मम्मी पप्पांसोबत जर खेळायचं असलं तर आणि हा गेम मला मोस्टली खूप छान आवडतो कारण यामध्ये ना असं काही फारसंही नाही आहे पाडायचं आणि कलर वगैरे काढायचा तर छान वाटतं आणि ज्याच्याकडे जास्त गोट्या आल्या तो जिंकतो तर यामध्ये रोनितच जास्त एक्सपर्ट आहे असं म्हणू शकतो कारण त्याच्याकडे जवळ-जवळ बऱ्याच गोट्या होत्या आणि माझ्याकडे एकच होती. 1 किंवा 2 गोट्या होत्या आणि अहोंकडे 1-2 होत्या बास. बाकी सगळ्या ज्या होत्या त्या रोनितकडे होत्या आणि त्याला तो आनंद जास्त होता, की मी जिंकतोय असं. माहीत नाही कसं पण तो अ, जेव्हा खेळतो त्यावेळेला त्याच्याकडनं करेक्टच निघतो आणि एका वेळेतच 3-4 ज्या होत्या त्या बरोबर तो काढतो. माहीत नाही कसं. तर गेम वगैरे खेळून झाला होता आणि रोनितला लागली होती भूक. तर मी दिलं होतं त्याला जेवायला एका प्लेटमध्ये चुरून दिलं होतं. तर त्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं, की "तू खाली बैस, खाली बसून जेव." पण नाही साहेबांना चेअरवर बसूनच जेवायचं होतं आणि झालं असं, की तिथं बसल्या-बसल्या कारण एकच छोटी प्लेट होती तर हातात घेऊनच खात होता आणि बसल्या-बसल्या रोनीतनं ती प्लेट जी होती ती उलटी केली आणि सगळं जे होतं ते खाली सांडलं. चेअरवर पण सगळं सांडलं, खाली सांडलं. मग इथे जरा संताप झाला माझा आणि मग ओरडले आणि मग तो सगळं जे खाली पडलेलं होतं ते वेचून घेत होता. सगळं उचललं. उचलून वगैरे घेतलं आणि त्यानंतर झाली होती रात्र. तर झोपायचं होतं आणि बरेच दिवस झालं असं ना बेडवर जी गादी आणली होती आम्ही नवीन, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये गादी आणली होती. तर ती गादी जी आणली होती ना, तर त्याचं जे प्लास्टिक होतं ना, ते आम्ही काढलेलं नव्हतं. ते होतं तसंच ते प्लास्टिक सोबतच ती गादी ठेवलेली होती आणि जवळ-जवळ आता महिना, दीड महिना झाला असेल तशीच होती. प्रॉब्लेम होत काही नव्हता प्लास्टिकचा. पण झालं असं, की आम्हाला असं वाटत होतं, की आतमध्ये ती गादी खराब व्हायला नको किंवा कुबट वगैरे असा वास वगैरे नको व्हायला, कारण त्याला घाम घाम वगैरे आला
पूर्ण प्लास्टिकनं ते जे आहे ते कव्हर आहे आणि त्यावर आम्ही 2 हे सेफ्टीसाठी टाकून ठेवलं आहे, जेणेकरून गादी खराब व्हायला नको. कारण तिचं असं आहे की ती चेंज वगैरे काही आपल्याला करता येणार नाही परत. कापसाची असली तर ती नंतरून आपल्याला चेंज करून घेता येते, पण ही करता येत नाही. म्हणून त्याच्यावर आम्ही 2 कव्हर एक्स्ट्राचे टाकलेले होते. एक जे ब्लँकेट होतं जे लागत नाही तेही टाकलेलं होतं आणि ते ब्लू कव्हरचं प्रोटेक्टर पण टाकलेलं होतं, जेणेकरून पाणी वगैरे सांडलं तर ते गादीपर्यंत पोचायला नको, म्हणून तेही टाकलेलं होतं. तर रोनीची इथं गडबड सुरू होती, कारण ते प्लास्टिक काढायचं होतं आणि रोनीचं असं होतं की मला ते काढू द्या, मला ते काढू द्या. असताना मुलांना फार हेवा असतो आणि आमचं असं होतं की अरे ती जर गादीला लागली तर त्याचं कव्हर फाटू शकतं, त्यामुळे त्याला देत नव्हतं. पण रोनीला ऐकायचं नव्हतं, नाही मला करायचंच आहे असं रोनीचं सुरू होतं. म्हणजे आगाऊपणा करायचा असला की रोनीचा एक नंबर असं म्हणू शकतात. तर ते प्लास्टिक जे होतं ना, आज आम्ही ठरवलं की काढून घेऊया, नाही तर गादीचा वास यायला सुरुवात होईल. किंवा खूपच आता उन्हाळाही लागतोय, उन्हाळ्याची सुरुवात होईल आणि उन्हाळ्यामध्ये घाम वगैरे त्याच्यामुळे मग ती वास नको यायला, म्हणून मग आज ठरवलं की प्लास्टिक जे आहे ते काढून टाकूया. कारण त्याला असे होल वगैरे पण नव्हते की जेणेकरून त्यातले आतला जो एअर वगैरे असेल तो निघू शकतो, असं पण नव्हतं. ती पूर्ण कव्हर होती, तर आज काढून टाकली. तर गादीचं पूर्ण प्लास्टिक जे होतं ना ते काढून टाकलं होतं आणि साईडला ना स्लीप वेलचं नावाचा टॅग पण होता, जे की स्टॅपल करून त्यांनी लावलेलं होतं. त्यामुळे ती पिन पण हो जरा सांभाळूनच काढत होते. आणि रोडीच्या मस्त्या ज्या आहेत त्या सुरूच होत्या. गादी खाली लपला होता आणि त्याचं होतं की मम्मी असंच ठेव, मी रात्री आज याच्या खालीच झोपणार. असं कोण करतं? तर रोनीतला म्हणजे एवढ्या मस्त्या सुरू होत्या त्याच्या की त्याला त्या गादी खाली झोपायचं होतं आणि त्याचं असं होतं की ती गादी पलंगावर टाकू नका, तिला अशीच आडवी ठेवा आणि खाली असं कोपऱ्यात मी घर करून त्यामध्ये राहणार. तर प्लास्टिक काढून घेतल्यानंतर मग अगेन जसं होतं तसंच अंथरलं. हे जे ब्लँकेट आहे जे की आम्ही वापरत नाही आता, जाडंही आहे छान आणि ते पूर्ण बेडवर व्यवस्थित बसतं. तर याला सगळ्यात आधी टाकतो आणि मग ते प्रोटेक्टर टाकतो, जेणेकरून खराब व्हायला नको किंवा पाणी वगैरे जास्तीचं पाणी सांडलं, हमखास रोणी सांडतोच सांडतो, त्याचा भरोसाच नाहीये. अभ्यासाला वगैरे बसला की त्याला पाण्याची तहान लागते आणि अख्खा ग्लासही एकदा त्याने सांडलाय, पूर्ण पाणीच सांडलंय. तर त्यामुळे आम्ही हे असं सेफ साईड टाकून घेतो. पांढरं कव्हर आहे, कशाला उगीच खराब करायचं. आणि रोनितला सांगत होतो हेल्प करायला, पण जमतंय कुठं. आत गेला होता, पण त्याला लावता कसं येणार. आणि गादी ना खूप हेवी आहे, खूप हेवी आहे. ती एकाकडनं बेडशीट लावायचं ठरवलं ना तर पॉसिबलच होत नाही. माझ्याकडनं एकटीच्यानं ते बेडशीट लावलीच जात नाही. बाहेरच्या साईडनं लावते, पण आतल्या साईडनं जेव्हा लावायची वेळ येते ना ब्ल्यू भिंतीकडून, तर त्यावेळेला ती अजिबात माझ्याकडनं लावलंच जात नाही. त्यामुळे अहो असतात ना त्यावेळेलाच आम्ही दोघं मिळूनच लावत असतो. तर आधी हे टाकून घेतलं आणि त्यानंतर जे ब्लू कलरचं प्रोटेक्टर आहे तर ते टाकून घेतो. तर पूर्ण जे आहे ते कव्हर करून घेतलं होतं आणि रोनीत बघू शकता तुम्ही कुठे आतमध्ये घुसलाय. भरपूर मस्त्या, म्हणजे या वेळात त्याने एवढ्या 15-20 मिनिटात एवढ्या मस्त्या केल्या असतील. कुठं गादीवर चढला, कुठं उड्या मारत होता. असो. तर प्लास्टिक फायनली आज काढून झालं होतं आणि आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी बेडशीट शोधत होते टाकण्यासाठी, पण जवळजवळ बेडशीट धुतलेल्या होत्या आणि बेडवरची बेडशीट जी होती ती अजिबात सापडत नव्हती. कुठं ठेवली मलाच आठवत नव्हती. तर चला आजचा ब्लॉग इथे संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.